भगवान शंकर बोलायला सुरुवात झाली। भगवान शंकर जी म्हणतात, सुन गणपत की महतारी, गणपत की महतारी, सुन गणपत की महतारी, सुन गणपत की महतारी, नित घोटो भांग हमारी, नित घोटो भांग हमारी, भोला भांग तिहारी, नित गोटत गोटत हारी। एक दिना की होयत गोटी, रोज न गोटी जाई। भोला भांग तिहारी, मैं गोटत गोटत हारी। भोला भांग तिहारी, मैं गोटत गोटत हारी। भोला भांग तिहारी, मैं गोटत गोटत हारी। पती पत्नींची चर्चा चालू आहे, भांडण चालू आहे। भगवान शंकराचं आणि माता पार्वतींचं भांडण चालू आहे। या भांडणामध्ये भगवान शंकरजी बोलत होते, माता पार्वतीही बोलत होते। आता मात्र भगवान शंकरजी म्हणायला लागले, माझं ना या भांग शिवाय जमतच नाही। एक परत तुला सोडेल परंतु भांग सोडणार नाही। ही भांग मध्ये साक्षात भगवती आहे। जो कोणी साधू संत या भांगेला घेईल तो माझ्या जवळ येईल, भगवान शंकरांनी म्हणावं।
आत्ता मात्र माता पार्वतींचा क्रोध शांत झाला आणि शांत झाल्याच्या नंतर दोघांची चर्चा चालू झाली. भगवान शंकराने डोळे लावावेत आणि डोळे लावल्याच्या नंतर लक्षात आला, अरे ही जी डबीची काडी टाकली ही कोणी टाकली? जिसकी बात कभी भी रद्द नहीं होती वो नारद जी, त्यांनी टाकली. लक्षात आलं आणि आल्याच्या नंतर आत्ता मात्र भोलेनाथांनी बोलायला सुरुवात केली. पार्वती बोल, तुला काय पाहिजे ती देतो मी. पार्वती मातेने बोलायला सुरुवात केली. भोलेनाथ प्रभू, अमर कथा काय आहे आणि तुमच्या गळ्यामध्ये जे नरमुंड माला आहेत ना, ह्या नेमक्या कोणाच्या आहेत? भोलेनाथांनी सांगायला सुरुवात केली. पार्वती, ह्या जे गळ्यामध्ये नरमुंड माला आहेत ना, ह्या तुझ्या आहेत. ज्या ज्या वेळेस तू जन्माला आलीस, ज्या वेळेस तू देह त्याग केला, त्या वेळेस तुझे हे मुंड माझ्या गळ्यामध्ये मी बांधून ठेवलेत. अमर कथा तू मला कधी म्हटलीच नाही सांगा, म्हणून मी कशी सांगणार? आणि ही कथा ऐकल्याच्या नंतर व्यक्ती अमर होतो आणि ती कथा तुम्हाला आम्हाला श्रवण करायची आहे. श्रीमद भागवत कथा जी आहे ना, ही कथा मनोभावे भक्तीने प्रेमाने ज्यांनी कोणी श्रवण केले तो अमर होतो. भोलेनाथजी म्हणतात, सांगेन पार्वती मी तुला. देवा, तुम्ही इतके दिवस का नाही सांगितली? आधी सांगायला पाहिजे होती देवा तुम्ही. पार्वती, तू एक स्त्री आहेस आणि स्त्रीच्या मनामध्ये कुठलीही गोष्ट राहत नाही. एकमेकांना सांगत राहतात स्त्रिया. ही कथा कोणाला सांगायची नसते. शंकरजी, मी नाही सांगणार. प्रभू, नाही सांगणार, तुम्ही मला सांगा. भोलेनाथ आणि माता पार्वती कैलास पर्वताच्या उंच शिखरावरती जातात आणि शिखरावरती गेल्याच्या नंतर भोलेनाथ आजूबाजूला बघतात, कोणी आहे का जवळ? कारण की अमर कथा आहे आणि अमर कथा कोणालाही सांगू शकत नाही. ज्या कोणी व्यक्तीने ही अमर कथा ऐकली तो व्यक्ती अमर होतो. भगवान शंकरजी पाहतात, कोणीही नाही. माता पार्वती समोर बसलेले आहेत. भोलेनाथजी बसलेले आहेत वटवृक्षाच्या झाडाखाली, कल्पतरूच्या झाडाखाली. भोलेनाथांनी 3 टाळ्या वाजवल्या. तुम्हाला आम्हाला वा, छान शिकले हो. 1 नंबरची टाळी वाजवल्याच्या नंतर आजूबाजूचे जीव जंतू सगळे, सुन बरी आहे ना लिओ, हे जीव जंतू आहेत आजूबाजूचे, श्रवण करू देत नाहीत कथा, अडचण आणतात मधामध्ये. हे जीव जंतू या टाळीने नाहीसे होतात. ही पहिली टाळी. दुसरी टाळी भगवान शंकराने वाजवली. दुसरी टाळी वाजवल्याच्या नंतर आजूबाजूला जेवढे काही पशु पक्षी होते, जीव जंतू होते, ते सगळे काही पळवून लावले त्रिशूळाने. त्रिशूळ होतं हातामध्ये, ते फिरवलेलं आहे. टाळी ही वाजवलेली आहे. आजूबाजूचे सर्व पशु पक्षी पळून गेलेले आहेत. कारण की अमर कथा आहे, प्रत्येकाला नाही श्रवण करू शकत, निघून गेलेले आहेत. आत्ता मात्र भोले शंकरांनी तिसरी टाळी वाजवली. तिसरी टाळी वाजवल्याच्या नंतर सुंदर सुगंधित हवा वाहायला लागल्या. सुगंधित हवा येत होती, मंजूळ मंजूळ पाण्याचा आवाज येत होता आणि असा तो आनंद असणारा माता पार्वतींच्या समोर भोले शंकर बसलेले. सुंदर असा सुगंध येतोय, मंद मंद पवन येते आणि त्या पवन मध्ये भोलेनाथांनी कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि माता पार्वतींना म्हणतायत, पार्वती कथा मी तुम्हाला सांगतो, परंतु या कथेमध्ये नेद्रा देवी येते आणि मांडीवर येऊन बसते. का देवा? तिला वरदान आहे.
तू जाशील आणि तिच्या गोदमध्ये जाऊन ओटीमध्ये जाऊन झोपशील बरं. भगवान शंकरांनी सांगायला सुरुवात केली. माता पार्वती म्हणत होते, नाही देवा, तुम्ही मला कथा सांगा, मी मनोभावे ऐकेन. मला माहित आहे, परंतु पार्वती एक काम कर. काय करायचं? मी ज्या ज्या वेळेस कथा सांगेल त्या त्या वेळेस तू हुंकार द्यायचा. देताना समोरचा व्यक्ती जर एखादं छोटस बाळ आहे घरामध्ये जर गप्पा मारित असन, आपण त्याला हुंकार देतो. असं का? बर 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 बर, हो हो, हा हा, काहीच माहित नसतं पण हा हा करायचं असते. मग माझ्या लक्षात येईन की तू ज्या ज्या वेळेस हुंकार दिला की तू झोपलेली नाहीस, तू जागी आहेस आणि सुंदर कथा श्रवण करते. भोलेनाथांनी सुंदर कथा सांगायला सुरुवात केलेली आहे आणि त्या कथेमध्ये नेमकी कथा चालू झालं की झाल्याच्या नंतर ज्या वटवृक्षाच्या झाडाखाली भगवान शंकर बसलेले आहेत त्याच वटवृक्षावरती सुंदर छोटसे पोपटाचं अंड आहे आणि ते अंड फुटले आणि त्याच्यातून छोटस पिल्लू बाहेर आलेलं आहे. भोलेनाथांना माहित नाही तेच म्हणजे शुकदेव मुनी महाराज आहेत. ते पिल्लू आलेलं आहे आणि महादेवाने खाली कथा सुद्धा सांगायला सुरुवात झालेली आहे. ज्याप्रमाणे तुम्ही अतिशय प्रेमाने कथा ऐकताय ना, त्याचप्रमाणे माता पार्वतींनी सुद्धा ऐकायला सुरुवात केली. भोले शंकर सांगतायत, माता पार्वती हुंकार देतायत. थोडीशी कथा झाली. थोडीशी कथा झाल्याच्या नंतर भोलेनाथांनी आता मात्र डोळे लावून घेतलेले आहेत. भक्त आहेत, भगवंत आहेत, भोलेनाथ आहेत. भगवंताच्या कथेमध्ये तल्लीन झाले आणि त्या तल्लीन झाल्याच्या नंतर माझ्या भोलेनाथांनी डोळे लावून घेतले आणि कथा सांगायला सुरुवात केली. माता पार्वतींना कधी झोप आली लक्षातही आलं नाही. माता पार्वती झोपी गेल्या, परंतु पोपटाचा स्वभाव असा आहे, एकच वाक्य जर त्यांनी परत 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 जर श्रवण केलं, ऐकलं तर तो तसाच बोलतो. माता पार्वती हुंकार देत होते, आता मात्र पोपटाने हुंकार द्यायला सुरुवात केलेली आहे. असं वाटतंय की साक्षात माता पार्वती हुंकार देत आहेत. भोलेनाथांनी कथा सांगितली, संपूर्ण कथा झाली आणि कथा झाल्याच्या नंतर भोलेनाथांनी डोळे उघडले, बघतो तर काय, माता पार्वती झोपी गेलेल्या. माता पार्वती झोपी गेलेल्या बघितले की आता मात्र भोलेनाथ म्हणतायत, माता पार्वती झोपल्यात तर मग हा हुंकार नेमका देतोय कोण? भगवान शंकरांनी आजूबाजूला बघावं आणि बघितल्याच्या नंतर बघतो तर काय, एका छोटस पोपटाचं रूप घेऊन साक्षात शुकदेव मुनी महाराज कथा श्रवण करतायत. आता मात्र ते पोपटाचं पिल्लू समोर आहे, माझे भोले शंकर मागे आहेत. मग भोले शंकराच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, समोर शुकदेवजी, मागे भोलेनाथ, दोघंही एकमेकांच्या समोर मागे पुढे मागे पुढे मागे पुढे धावतात आणि धावत असताना आता मात्र ते शुकदेवजी मुनी महाराज अहो ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेव समोर घेत नाही, विष्णुदेवाकडे जातात तेही नाही, इंद्रदेवाकडे जातात तेही नाही. आता मात्र काय काय करावं तरी काय, परंतु त्याच वेळेस सांगितलं जातं, राक्षसांपासून त्रास झाला तर देवांकडे जायचं आणि देवांपासून जर त्रास आला तर ब्राह्मण देवांकडे जायचं. आता शुकदेव मुनी महाराज समोर आहेत आणि भोले शंकर मागे आहेत. जातात 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 समोर जातात आणि समोर गेल्याच्या नंतर वेदव्यासची पूजा करत असताना पत्नी दारामध्ये उभी आहे आणि त्या दारामध्ये उभी असताना पत्नीने जांभई द्यावी आणि जांभई दिल्याच्या नंतर शुकदेव महाराज आतून पोटामध्ये गेलेले आहेत. भोलेनाथांना क्रोध आलाय, फार राग आलाय आणि भोलेनाथांना काय एकदा राग आला की ते कोणी शांत करू शकत नाही. भोलेनाथजी जातात, बघतो तर काय, पोटामध्ये प्रवेश केलेला आहे.
वेदव्यासजी बघत होते भोलेनाथ दर्शन दिलंय, परंतु कुठल्या अवतारामध्ये दिलंय? एवढ्या या भव्य आणि दिव्य अवतारामध्ये क्रोधावयामान झालेले तुम्ही भोले शंकर, आणि आम्हाला या अवतारामध्ये दर्शन दिले. भोलेनाथजी बोलत होते, तो शुक आलाय तुमच्याकडे आणि तुमच्याच घराच्या दिशेने आलाय, तुमच्या पत्नीच्या गर्भामध्ये त्याने प्रवेश केलाय आणि त्याचा मी वध करणार. काय केलं त्यांनी? अहो चोरी केली, चोरी. वेदव्यासजी हसत होते आणि हसत असताना वेदव्यासजी म्हणत होते, भोलेनाथ, अंगाला भस्म लावणारे तुम्ही, गळ्यामध्ये सर्प घालणारे तुम्ही, कानामध्ये विंचू अडकवणारे तुम्ही, आणि काय म्हणता तुमच्याकडे आहे तरी काय हो चोरी करण्याजोगं? काय तुमच्याकडं? म्हणले त्यांनी अमर कथा चोरी केली. अमर कथा? भोलेनाथ खरं आहे हो, तुमचं नाव जे भोलेनाथ ठेवलंय ना ते बरोबर ठेवलंय. तुम्ही एवढे भोळे आहात, एवढे भोळे आहात. त्यांनी अमर कथा श्रवण केली, तो अमर झालाय ना. तुम्ही त्यांचा कसा वध करणार? मी नाही त्यांचा वध करू शकत. मग मी त्यांच्या ताब्यात घेईल, त्यांना माझ्या बंदीगृहामध्ये ठेवेन. अहो भाग्य, कैलास पर्वतावरती भगवान शंकराच्या समोर एखादा व्यक्ती जर बंदीगृहामध्ये राहत असेल तर नशीबवान, भाग्यवान तो. दोघांची चर्चा चालू आहे. चर्चेमध्ये भोलेनाथांनी बोलायला सुरुवात केली, जोपर्यंत याला 9 महिने 9 दिवस होत नाही त्यावेळेस मी येईन. वेदव्यासजी म्हणतात, 9 महिने 9 दिवस देवा, आई सोबत थोडे दिवस राहावं लागेल ना त्या बाळाला. बर ठीक आहे, 1 वर्ष दिलं, 1 वर्षाच्या नंतर ते बालक माझ्याकडे देऊन टाकायचं. वेदव्यासजी हो म्हणतात. आणि हे चर्चा सुजी गर्भामध्ये ऐकतायत सगळं काही. ऐकणारे शुभजी म्हणत होते, भोलेनाथ, संकल्प घेतला फक्त 1 वर्षाचा, मी तर 16 वर्षाचा संकल्प घेतो. सूतजी 16 वर्ष गर्भामध्ये आहेत. भोलेनाथजी वर्षभर जातात, तपश्चर्येला बसतात, आणि तपश्चर्येला बसल्याच्या नंतर वर्षभराच्या नंतर येतात आणि आल्याच्या नंतर बोलायला सुरुवात करतात. कुठे आहे तो शुक? द्या माझ्याकडे. देवा, एवढ्या क्रोधामध्ये येऊ नका देवा तुम्ही. अहो, त्याने आतापर्यंत स्वतःचा आकार सुद्धा वाढवलेला नाहीये, आहे जशाच तसाच आहे. भोलेनाथांना क्रोध आलेला आहे. त्या क्रोधामध्ये भोलेनाथजी निघून गेलेले आहे. ज्या वेळेस हा जन्माला येईल त्यावेळेस मला देऊन टाका, मी सांगेन तुम्हाला.